लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। टाळकोटेश्वर मंदिरात अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका। नाशिक शहर व परिसरात गेल्या 48 तासांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातून मंगळवारी सकाळपासून सायंकाळी 3 वाजेपर्यंत गोदावरी नदीला तब्बल 63,056 क्युसेसने पाणी सोडण्यात आले। याच दरम्यान अमरधाम समोरील टाळकोटेश्वर मंदिरात सायंकाळी 5च्या सुमारास आरतीसाठी गेलेल्या 5 युवकांपैकी 4 जण पाण्याच्या पातळी वाढल्याने मंदिरातच अडकले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली। पंचवटी व पूर्व विभागातील अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। काजीगडी परिसरातील निखिल आहिरे 25 वर्ष, अक्षय लोट 23 वर्ष, सुनील कासोटे 22 वर्ष व कार्तिक जाधव 24 वर्ष या युवकांना मंदिरातून पुलापर्यंत शिडीच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप बाहेर काढण्यात आले। यावेळी अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख एस.के. कानडे, पी.पी. पोरसे, लीडिंग फायरमन डी.पी. पाटील, वाहन चालक बी.व्ही. काकडे, फायरमन गणेश रखिपे, सिद्धांत गोतीश, ऋषिकेश जाधव व ऋषिकेश खताळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जीव वाचवण्याची धडपड यशस्वी केली। आज 6,000 क्युसेस पाणी गंगापूर डॅममधून सोडलेलं असल्या कारणाने टाळकोटेश्वर मंदिर या ठिकाणी 4 भाविक आरती करण्यासाठी गेले असता सगळे ठिकाणचे अडकले असा आम्हाला कॉल आला। आम्ही मुख्यालयाची गाडी व पंचवटी केंद्राची बंबचा 34 बोट्स या ठिकाणी येऊन आम्ही 4ही भाविकांना लॅडरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढलेले आहे। तरी भाविकांनी इथून पुढे अशी काळजी घ्यावी, त्यावेळी आपण सावधगिरीचा इशारा देतो, त्यावेळी आम्हाला जनतेने सहकार्य करावे अशी नम्र विनंती करतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.